चमचमीत इथे अंडा करी तयार झाली आहे. ही अंडा करी तुम्ही चपाती, भाकरी, भातासोबत खाऊ शकता. चवीला अगदी भन्नाट लागते आणि ही अंडा करी आपण अगदी घरगुती साहित्य वापरून बनवलेली आहे. फार काही वाटण-घाटण न करता, जास्त मसाले न वापरता ही अंडा करी तयार झाली आहे. रेसिपी अगदी साधी सरळ आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यानंतर इथे मी अंडी उकडून घेतलेली आहेत. आता या अंड्याला आपण अशा चिरा देऊन घेऊयात. अंड्याला अशा चिरा दिल्यामुळे ग्रेव्ही आतपर्यंत मुरली जाते. मसाले छान अंड्याच्या आतपर्यंत जातात. त्यामुळे इथे अशा आपण चिरा देऊन घेतल्यात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अंड्याचे 2 भाग सुद्धा करून घेऊ शकता. एका अंड्याला जवळपास 4 ते 5 चिरा देऊन घ्या. आता आपण अंडा करी बनवण्यासाठी मसाला तयार करूया. तर इथे मी कढई गरम करत ठेवली आहे. कढईमध्ये एक पळी तेल घालूयात. तेल आधी व्यवस्थित गरम होऊ द्या. तेल गरम झालं की यामध्ये 2 तमालपत्र घालू. त्यानंतर 1 चमचाभर जिरं घालूया. जिरं छान तडतडू द्या. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले. कांदा अगदी असा बारीक चिरून घेतलाय. हा बारीक चिरलेला कांदा आपण या तेलामध्ये घालूयात. कांदा शक्यतो बारीकच चिरून घ्या. आता हा कांदा आपण गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेऊयात. कांदा असा छान मऊ पडला, की यामध्ये 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालूयात. आलं लसूण पेस्ट यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये इथे मी एका टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे. टोमॅटोची प्युरी आपण यामध्ये घालूया. तुम्ही टोमॅटो बारीक चिरून सुद्धा घालू शकता. तर कांदा सुद्धा गुलाबी रंगापर्यंत परतला गेलाय. आता टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊयात. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचाभर गरम मसाला. मसाले व्यवस्थित परतून घेऊयात. तर ग्रेव्हीमध्ये मसाले इथे मी व्यवस्थित परतून घेतले. आता आपण यावर झाकण ठेवूयात. झाकण ठेवल्यामुळे ग्रेव्हीला छान तेल सुटेल. तर इथे मी झाकण ठेवलंय. 2 मिनिटभर आपण हे झाकून ठेवूया. तर 2 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला छान तेल सुटलंय. एकदा ग्रेव्ही व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये आता आपण गरजेनुसार पाणी घालूया. यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे भाजीचा टेम्परेचर बदलत नाही. त्याचबरोबर भाजीची चवसुद्धा बदलत नाही. तुम्हाला किती प्रमाणामध्ये अंडा करी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला. तर इथे मी अर्धा ग्लासभर पाणी घातलंय. आता या ग्रेव्हीला छान एक उकळी काढून घेऊयात. ग्रेव्हीला छान उकळी आली की त्यानंतर आपण उकडून घेतलेले अंडे यामध्ये घालूया. तर उकडलेले अंडे मी या ग्रेव्हीमध्ये घातलेत. आता हे व्यवस्थित आपण एकदा परतून घेऊयात. तर ही ग्रेव्ही आपण परतून घेतल्यामुळे अंड्यांना व्यवस्थित मसाला लागला जातो. त्यानंतर आता आपण यावर झाकण ठेवूयात व ही अंडा करी व्यवस्थित शिजवून घेऊयात. जवळपास 3 ते 4 मिनिटांमध्ये अंडा करी तयार होते. तर इथे 4 मिनिट झालेले आहेत. झाकण उघडूयात. इथे छान अंडा करी तयार झाली आहे. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. एकदा ही अंडा करी व्यवस्थित परतून घेऊयात. अशा पद्धतीने चमचमीत झटपट आपली अंडा करी तयार झाली आहे. तर इथे आपण कोणतंही वाटण न बनवता अंडा करी तयार केली आहे. यामध्ये फार काही मसाले सुद्धा घातलेले नाहीत. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.